विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात टॉवर आंदोलनाचा प्राध्यापक संजय वानखेडे यांनी दिला इशारा। आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर वीज वितरण कंपनी मनमानी कारभार करत असून द्वारकाबाई इरेभान गवई वय वर्ष 75 वर्ष असणारी संजय गांधी निराधार योजनेवरती आपली उपजीविका भागवणारी महिलेने मिलिंदनगर परिसरामध्ये जुनं घर विकत घेतलं असून त्या घराची नगरपालिकेमध्ये द्वारकाबाई गवई यांच्या नावाने असिस्टमेंट असताना सुद्धा ज्यांनी त्यांना घर विकलं त्यांनी मीटरचे थकीत बिल भरलं नाही, म्हणून विद्युत वितरण कंपनीने आधीच मीटर काढून नेलेले आहे। द्वारकाबाई गवई यांनी वीज वितरण कंपनीकडे ऑनलाईन अर्ज केला असता वितरण कंपनीने घरच्या आधीच्या मालकाची थकबाकी द्वारकाबाईने भरावी, त्यानंतरच कनेक्शन जोडून दिलं जाईल अशा प्रकारची मनमानी भूमिका घेतल्यामुळे प्राध्यापक संजय वानखेडे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य यांच्या नेतृत्वामध्ये वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आलं। 19 मार्च 2024 पर्यंत विद्युत वितरण कंपनीने सदरहून महिलेला वीज कनेक्शन न दिल्यास प्राध्यापक संजय वानखेडे टॉवर आंदोलन करण्याचा गर्भित इशारा यावेळी वीज वितरण कंपनीला दिला असून यावेळी असंघटित कामगार काँग्रेसचे शहरचे अध्यक्ष असंघटित कामगार छोटूभाई गवळी, युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव आशुतोष तेलंग, ब्ल्यू पॅन्थर संघटनेचे नेते प्रतीक देबाजे, ब्ल्यू पॅन्थर संघटनेचे नेते आकाश साबळे, सुखदेवराव ढाकरके, संतोषराव सरदार, लखन दुतोंटे, प्राध्यापक मलिक शेख, प्राध्यापक अझर कुरेशी, विशाल नांगरे आदी मान्यवरांच्या निवेदनावर सह्या आहेत। 75 वर्षाची मागासवर्गीय महिला आहे गवईबाई, जी की संजय गांधीच्या पगारावर जिवंत आहे। तो संजय गांधीचा पगार त्यांनी तिला सुरू करून दिलेला आहे आणि त्या महिलेनं एका ठिकाणी जागा विकत घेतली, गावाची शेती विकून एकरला, तिला मुलगावर कोणीही नाही आणि त्यामुळं आम्ही तुमच्याकडं अर्ज केला। ती जागा ज्यांच्याकडून विकत घेतली त्या जागेवर टॅक्स आहे म्हणतात, बरोबर आहे। तर आमचा प्रश्न असा आहे की साहेब, ही वीज वितरण कंपनी आहे का ही ईस्ट इंडिया कंपनी आहे? ज्या लोकांनी जागा घेतली त्यांच्याकडून तुम्ही थकबाकी वसूल करायला पाहिजे, आमचं काहीच म्हणणं नाही। पण ज्या लोकांचा त्या थकबाकीशी त्या गवईबाईचा ऐकून घ्या साहेब, काहीही संबंध नाही, काहीही संबंध नाही। आणि जी बाई संजय गांधीच्या पगारावर जीवन जगते, आमची मागासवर्गीय महिला 75 वर्षाची, ती कुठून थकबाकी भरणार आहे? तिला मुलगा नाही, कोणी नाही, ही तुमची जाचक काटाही रद्द झाली पाहिजे। नाही तर साहेब आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही तुम्हाला 19 तारखेला अल्टिमेटम देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला अल्टिमेटम समजून घ्या आमचं की 19 तारखेपर्यंत ते कनेक्शन लागलं म्हणजे लागलं, अन्यथा मी टावर आंदोलन करणार आहे 20 तारखेला। 20 मार्चला मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन, महिलांना घेऊन टावरवर चढणार आहे आणि पूर्ण जिल्हा लक्षवेधी करणार आहे। इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सगळं हजर राहील। आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही तुम्हाला आधी येऊन बोललो, ती बाई म्हणून तसं करता येणार नाही, असं करताना ते जमणार नाही साहेब। प्रश्न गरीब महिलेचा आहे। आम्ही सामान्य माणसासाठी, आज मी जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचा अशासकीय सदस्य असताना मला जर अशा पद्धतीची वागणूक भेटत असत, माझ्या म्हणण्यावर एक कनेक्शन मिळत नसत, ते चुकीचे आहे, ते अतिशय चुकीचं आहे। कनेक्शन मिळत नसेल म्हणजे ते आपल्याला त्या नियमात बसत नाही ना, सर तो नियम बदलून टाका। ही इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे सर, नाही तसं नाही, तुम्ही डिमांड केली पाहिजे। लोकांच्या पुढे रेटा आहे मला लोकांचा, जर ते घर त्या मोरेंच्या नावावर आहे तर गवई मोरेंच्या ऑफिसला तसं पत्र पाठवू शकतो। साहजिकच घराचेच कागद बघितले, घर चांगलं वाटलं, खरेदी केलं। आता तिथे लाईन नाहीये म्हणून जेव्हा ऍप्लिकेशन केलं जातं तेव्हा माहिती पडतं की जुन्या माणसानं बिल भरलं नाही। तर आमचं काहीच म्हणणं नाही, जुन्या माणसाकडे तुम्ही कोर्टात जा, त्याच्यावर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, आमचं काहीच म्हणणं नाही। कंपनीला जो योग्य वाटेल ते केलं पाहिजे, परंतु यामध्ये निरार्थक ज्यांचा नया पैशाचा दोष नाही अशा आमच्या गवई आजी आणि आमची परत एक काय ना वारेबाईची मुलगी येते, समथिंग नाव त्या पोरीचं माहित नाही मला, तर असे दोन आहेत ज्यांनी खरेदी केलेलं असताना पण घर त्यांना मीटर देण्यास तुम्ही टाळा तर त्याचा ऑनलाईन अर्ज नाही पण या गवईबाईचा अर्ज आहे। आता आमची विनंती आहे तुम्हाला की 19 तारखेपूर्वी तुम्ही ते कनेक्शन जोडलं पाहिजे।
नाही तर मी सांगू शकत नाही, पण मी ते पत्र तुमचं झालेलं पाठवून देतो 100%. नाही तर 19 तारखेला 20 तारखेला याची सर्वस्वी जबाबदारी. साहेब, माझी इच्छा आहे की तुम्ही माझे अधिकारी आहात, माझी इच्छा आहे किंवा हे मी आंदोलन न करावं. पण मला काल जाणवलं, तुमच्याही बोलण्यातून परवाची जाणवलं की त्याशिवाय वेळ लागणार नाही, त्या म्हातारीला मी न्याय देऊ शकणार नाही. आणि माझं स्पष्ट आमचं म्हणणं पटवा की त्यांचं म्हणणं असं आहे, लोकांचं म्हणणं असं आहे की ही कंपनी भारतीय कंपनी आहे. ईस्ट इंडिया कंपनी सारखे रूल्स अँड रेग्युलेशन नका करू की नीळ उत्पादन म्हणजे नीळच उत्पादन झालं पाहिजे, असा भाग नाहीये साहेब. आणि मी तर साहेब, मी आज जिल्हा विद्युत कंपनी सदस्य असूनही फक्त कामं मागितले, आम्ही दुसरं कोणती आवेद मागणी नाही. आम्ही कधी ठेकेदारांची यादी नाही मागितली तुम्हाला. काम काय चालू आहे. आणि साहेब, तुम्ही आम्हाला तुमची डिमांड आम्ही वरी पाठवतो. मेहकरमध्ये साहेब अनेक प्रकारचे या ठिकाणी अनलिगल कनेक्शन आहे, त्याची यादी बी आमच्याकडे आहे. मार्केटमध्ये असे कनेक्शन लागलेले आहे की जिथं मीटर कमर्शियल पाहिजे तिथं घरगुती मीटर दिलेले आहे. तुमचे लाईनवाले चेक करायला येतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की आज स्पॉट आलेला आहे, दुकान बंद ठेवा. दुकान बंद ठेवलं जातं. सगळं आहेत ना, असं नाही की बाबा याच्यात काहीच नाही म्हणून. त्या दिवशी आता आम्ही तुम्हाला हे फक्त दिलं. आता माहितीच्या अधिकाराखाली आम्ही तुम्हाला मेकरात किती कनेक्शन आहे, किती लिगल आहे, किती अनलिगल आहे, 20 तारखेपर्यंत आम्ही शोधून काढणार. म्हणजे आमची जरी आज एक डिमांड असली की कनेक्शन जोडा, जर तुम्ही नाही जोडलं साहेब, आमच्या त्याच्यात वेगवेगळ्या डिमांड येतील. तर आमची विनंती आहे, आज MSCBच्या संदर्भामध्ये, जिल्हा विद्युत कंपनीच्या संदर्भामध्ये अनेक समस्या या ठिकाणी सामान्य जनतेला भेडसावत आहेत. प्रामुख्यानं अशी काही घरं आहेत जे घरं लोकांनी विकले आणि विकलेल्या घरांवर टॅक्स म्हणजे निर्जीव वस्तूवर टॅक्स लावला जातो. म्हणजे आम्हाला तर प्रश्न आहे की ही विद्युत कंपनी आहे का ही ईस्ट इंडिया कंपनी आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीनं ज्या पद्धतीनं जाचकाठी कर लावले होते, औरंगजेबाच्या काळामध्ये झिझिया कर ज्या पद्धतीने वसूल केला जात होता, त्याच पद्धतीने या ठिकाणी MSCB जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्यासाठी अशा पद्धतीच्या काही जाचकाठी लावत आहे. ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर ते त्या व्यक्तीच्या नावावर कधीही मीटर नसेल अशा व्यक्तींना सुद्धा कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ करते. आणि त्या ठिकाणी विचारणा केली असतात ते सांगतात की बा जुन्या ज्यांच्याकडून तुम्ही घर घेतलं त्यांच्या नावावर त्या ठिकाणी कर बाकी आहे. MSCBनं त्या आधीच केव्हाही मीटर काढून दिलेले असतात. MSCBला कोणताही नैतिक अधिकार नाही की त्यांनी नवीन कनेक्शन धारकाकडून त्या ठिकाणी कनेक्शन घेतले, कनेक्शन त्यांना दिले नाही पाहिजे, असा कुठेही नियम नाही. आणि नियमांचं उल्लंघन करून विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी MSCB करत आहे. आम्ही आज या ठिकाणी सन्माननीय अधिकारी जे आहेत आमचे कळसकर साहेब यांना आम्ही भेटलोय, त्यांना निवेदन दिलं. निवेदनाद्वारे आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिलेली आहे की जर 19 तारखेपर्यंत द्वारकाबाई गवई यांचं मीटर जर लागलं नाही तर येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांसोबत, महिलांसोबत टावर आंदोलन करणार आहोत. याची आम्ही कोणतीही कल्पना प्रशासनाला देणार नाही की आम्ही कोणत्या टावरवर चढणार आहोत. आणि संपूर्ण जबाबदारी ही या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीची असेल. कोणी पडला, कोणी झडला, याची संपूर्ण जबाबदारी विद्युत वितरण कंपनीची असेल. आणि आम्ही 20 तारखेला जर आमच्या डिमांड्स मागण्या झाल्या नाही तर सगळ्या वेगवेगळ्या डिमांड घेऊन MSCBची आज आमची डिमांड जरी एकच असेल निवेदनामध्ये, पण येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आमच्या डिमांड वेगवेगळ्या असतील. त्या सगळ्या डिमांड घेऊन आम्ही या ठिकाणी टावर आंदोलन करणार आहोत. आमच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी MSCBला या ठिकाणी हा इशारा दिलेला आहे. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.